वेलकम. रूपा म्युझिकल क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या तासाला आपण स्वर अलंकार पाहणार आहोत. पहिला आहे त्रितालचा आरोह अवरोह. पहिल्यांदा आरोह आणि अवरोह पाहूयात, नंतर आकार पाहूयात. आरोहामध्ये सा सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. आता आपण आकार पाहूया याचा. आ आ आ आ. दुसरा आहे दादराचा आरोह. सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. आता आकार पाहूया. आ आ आ आ आ. त्यानंतरचा 4 पदाचा आहे केरवा ताल. सा रे ग म प ध ध नी सा सा रे ग म ध नी सा सा नी ध प म ग रे सा. आ आ आ आ चौथा आहे केरवा तालचा. सा सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा सा. आ आ आ आ. पाचवा आहे सा ग रे म ग प म ध प नी ध सा सा ध नी प ध म प ग म रे ग सा. आ आ आ. हा झाला एक तालचा. पुढचा आहे जगताल मधला. सा रे ग ग म प ध नी सा
सा नी ध नि ध प ध प म ग रे सा आ आ त्यानंतरचा सातवा आरोह आहे घेरवा तालचा. सा सा रे ग रे सा रे ग रे सा रे ग प ग रे सा रे ग प ग रे सा रे ग नि ध प ग रे सा रे ग नि ध प ग रे सा. त्याचा अवरोह आहे सा नी ध नि सा नी ध प ध सा नी ध प ध नि सा नी ध प प ध नि सा नी ध प ग रे ग प ध नि सा नी ध प ग रे ग प ध नि ह्याचा आकार आपण पाहणार आहोत. आ आ आ आ आ हा आपला आकार झाला. त्यानंतर सा रे ग म प ध नि साचा याच्यामधला अर्थ सा म्हणजे षड्ज होतो, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे दैवत, नि म्हणजे निषाद. अशा प्रकारे पहिल्या तासाला आपण सारेगामाचे सप्तस्वराचे ताल आणि त्याचे आरोह आणि अवरोह आजच्या तासाला पाहिलेलो आहोत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. अशाच प्रकारे सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.